नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आईबाबांच्या पाठिंब्याने आणि संतोष कांसे यांच्या पूर्ण गायडन्स अंडर आपण ह्या सेकंड फेजमध्ये उतरलेलो आहोत. पहिल्या फेजमध्ये 40+5 स्टाफपासून आपण सुरुवात केली आहे. पूर्ण सक्सेसफुली हा पायलट प्रोजेक्ट सक्सेस झालेला आहे आणि त्याच कॉन्फिडन्सने आम्ही या सेकंड फेजमध्ये उतरलेलो आहोत. ह्यात आपण 60 पीपल ऑनबोर्ड करणार आहोत आणि 5 सपोर्टिंग स्टाफ ऑनबोर्ड करणार आहोत. जसं आपण फर्स्ट फेजमध्ये केलं, आपण कुठल्याही ग्रॅज्युएशनची मुलं घेतो आणि त्यांना ट्रेनिंग देतो. त्याच प्रकारे ह्याचंसुद्धा सेम सिस्टममध्ये आपण इंटरव्ह्यूज घेणार. इंटरव्ह्यूजचे कपल ऑफ राऊंड्स होणार, ज्यात आम्ही त्यांचं कम्युनिकेशन स्किल्स, ईमेल रायटिंग, इंग्लिशवरती कंट्रोल असणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी आम्ही चेक करणार. कम्प्लिटली US बेस्ड प्रोजेक्ट असल्यामुळे इंग्लिश स्पीकिंगवरती जास्त आम्ही फोकस करू. अजूनही इंटरव्ह्यूला एक 15-20 दिवसाचा काळ आहे. सावंतवाडी सारख्या ठिकाणून बरीच लोक युवा बाहेर मुंबई पुण्यात जाऊन इंग्लिश शिकून ह्या सिस्टीममध्ये काम करत आहेत. त्यामुळे मी लोकल मुलांना पूर्ण प्रोत्साहन करते की त्यांनी इंग्लिश बोलावं. चुकत असेल तरी पण त्यांनी बोलावं. आपल्याला कम्युनिकेशन इंग्लिशमध्येच करायचं आहे आणि शिकणं अगदी सोपं आहे. आपल्यातलीच मुलं बाहेर जाऊन शिकतात, मोठी होतात, USला जातात आणि कंपन्या चालवतात. हा एक छोटासा प्रोजेक्ट आम्ही चालू केला आहे आणि पुन्हा देवाच्या आशीर्वादाने आम्ही असे फेजेस करत राहू. आम्ही एक एंटरप्रेनर बनून नवीन उद्योग चालवत आहोत. माझ्यासोबत माझा भाऊ अखिलेश, आम्ही दोघं मिळून पूर्ण फॅमिली आम्हाला सपोर्ट करते. असंच मी युवकांना सांगेन की त्यांनी पण असे रोजगार आणावेत आणि आपल्या कोकणाला एक छान समृद्ध असं कोकण बनवण्याचा आपण प्रयत्न करूया. ही खरंच आपल्याला एक अभिमानाची गोष्ट आहे की पूर्ण गोसोर्स मेडिकल बिनिंगचं बेस्ट अवॉर्ड आहे. बिनी कुके, ती बेसिकली नागपूरची आहे. UKEY ती बेसिकली नागपूरची आहे आणि मुंबईमध्ये ती गोसोर्सला आपल्या कनेक्टेड आहे आणि तिने आपल्या मुलांना इथे ट्रेन केलं आहे. जरी मुलांना कसं असेल इंटरव्ह्यूचं स्वरूप किंवा काय, तर ते डायरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. आम्ही त्यांना सांगू अजूनही 15 दिवसाचा टाईम आहे, त्यांनी प्रिपेअर करावं आणि मग आपण इंटरव्ह्यूचं स्केड्यूल लावणार. उद्या संतोष सर येतीलच आणि आपण एक प्रॉपर स्केड्यूल जे 3rd वीकमध्ये असेल, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, आणि त्यात आम्ही इंटरव्ह्यूजमध्ये जनरल क्वेश्चन्स, ईमेल रायटिंग, इंग्लिश टेस्टिंग करणार, मुलांचा कॉन्फिडन्स टेस्ट करणार. बाकी टेक्निकल ट्रेनिंग सगळं आम्ही इथे देणार. आणि एज्युकेशन सोबतच स्किल जास्त इम्पॉर्टंट आहे. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD ह्या डिग्र्या इम्पॉर्टंट आहेतच, पण त्याच्यासोबत आपण किती स्वतःला स्किल डेव्हलप करू शकतो. आणि भाषा शिकणं हे एक स्किलच आहे. आपण मराठी बोलतो, बाजारपेठेत जातो तर आपण मालवणी बोलतो, तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्या दोन्ही भाषेशी आपण पारंगत असलं पाहिजे. तसं इंग्लिश ही एक भाषा आहे. आता मुंबई पुण्यामध्ये गेलं तर ट्रेनमध्ये, लोकल्समध्ये, टपरीवरती मुलं हिंदी शिकतात, आपणच शिकतात, ती ऐकून बोलूनच शिकतात. तसंच इंग्लिश हे ऐकून बोलून शिकलं पाहिजे.